नीट पेपर फुटी मधील सगळ्यात मोठा मासा गळाला लागलाय आणि हा मासा साधा नाहीये. या माशाने ज्या पद्धतीने या शिक्षण व्यवस्थेला भ्रष्ट करून स्वतःची जी खळगी आहे ती कितीतरी हजारो कोटीने भरली. महाराष्ट्राला एक वेगळ्या समीकरणामध्ये बांधलं आणि लातूर पॅटर्न म्हणून जे सगळीकडे गोवा होता ना, त्याचं तोंड काळं करण्याचं काम या मोठेगावकरांनी शेवटी केलंच. या नीट पेपर फुटी मधली जी काही भूमिका आहे आणि PV कुलकर्णी, मांडके मॅडम आणि नंतर आता हा सगळ्यात मोठा मासा, हा मासा छोटा नाहीये. कारण यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राशी केल्या, कोचिंग क्लासेसच्या नावाखाली जे सिंडिकेट उभं केलं आणि हे सिंडिकेट फक्त लातूर शहरापुरतं मर्यादित नाहीये, तर या सिंडिकेटच्या माध्यमातून अनेक कोचिंग क्लासेस यांचे अनुयायी होते. जसं आम्ही माफियांचं चित्रीकरण पाहतो ना, हा एरिया 13, वो एरिया 13, ये एरिया 13, ओ एरिया 13, या एरिया वाटून घेतलेले हे लोक आहेत. आणि आता मोठेगावकरांच्या अटकेमुळं खऱ्या अर्थानं आता या एरियातल्या लोकांची हवा दणाणली. कारण की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी हजारो विद्यार्थ्यांची आयुष्याची राखरांगोळी करणारे हे लोक आता खऱ्या अर्थानं कायद्याच्या काचाट्यात सापडलेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने PV कुलकर्णी यांची परिस्थिती अडकली आणि त्याच्यानंतर ज्या परिस्थितीनं या गोष्टीला ससेमिरा लागला, त्याच्यात नेमकं मोठेगावकरांची जी भूमिका आहे किंवा CBIनं त्यांना 2 दिवस ज्या पद्धतीने टांगत्या तलवारीवर ठेवलं, त्या टांगत्या तलवारीची कारणं काय आहेत, सगळ्यात मोठा मुद्दा. कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा त्यांना रडारवर घेण्यात आलं आणि या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला, त्यांच्या 10 तास चौकशा सुरू झाल्या आणि चौकशा झाल्यानंतर सुद्धा मोठेगावकर हे सुटकेचा श्वास घेत होते. लोकांचे पांडुरंगाच्या मूर्त्या देऊन लोकांचे सत्कार करत होते. मी कसा धुतल्या तांदळाचा हे दाखवण्यासाठी वेगवेगळे प्रपोगंडे करत होते. मग अशी का सूत्र फिरली की CBIनं परत धाड टाकून जे काही या पेपर फुटी मधल्या व्यवहाराची तपशील आणि या सगळ्या गोष्टींचा सारासार घेऊन मोठेगावकरांना आपल्या पिंजऱ्यात ओढलं, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न सोडवण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. मित्रांनो नमस्कार, मी राजेश दुबे, आपण पाहत आहात मंथन. शिक्षणाचा बाजार झालाय हे आम्ही मागच्या खूप दिवसापासून बोलतोय. कारण की ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्थेवर आज गदा आल्यात आणि विद्यार्थ्यांना फक्त भावल्यांसारखं वापरल्या चाललंय, आणि हे भावले खऱ्या अर्थानं आर्थिक नाड्या आहेत या शिक्षण संस्थानाच्या. कारण की आज प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी प्रत्येक गोष्ट, आणि काल एक पत्रकार महोदयांनी एका विद्यार्थ्याची मुलाखत घेतली. त्या विद्यार्थ्याच्या त्या मुलाखतीमध्ये त्याच्या पालकांनी स्वतःची अर्धा एकर शेती हे स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठी विकली. कारण की आर्थिक परिस्थिती जेमतेम 2.5-3 एकर शेती आहे आणि त्या 2.5-3 एकरच्या शेतीच्या उत्पन्नावर आम्ही आमच्या विद्यार्थ्याचं शिक्षण किंवा त्याचं भवितव्य घडवू शकत नाही. त्यासाठी त्याच्या भवितव्यासाठी आम्ही आमची अर्धा एकर शेती विकून त्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी त्याला लातूरला पाठवण्यात आलं. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पटलावर येतात तेव्हा प्रत्येक माणसाचं पित्त खवळतं. कारण की आम्ही काबाड कष्ट करतो, आम्ही अपेक्षा इच्छा मारतो, आम्ही नाही त्या गोष्टीची सॅक्रिफाइसेस करतो, तरीही या शिक्षण व्यवस्थेचे असे बाजारीकरण होत असेल आणि ज्या पद्धतीने आम्ही एका उदात्त हेतून की लातूर म्हणजे विद्येचं माहेरघर, लातूर म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला मिळणारी कलाटणी, अशाच पद्धतीचे स्वप्न रंगवून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्या लातूर पॅटर्न मध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवतो. पण या शिक्षण घेत असताना ज्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची कोंडी केली जाते, मग एकदा पिंजऱ्यात प्राणी आला म्हणजे विद्यार्थी एकदा क्लासेसला जॉईन झाला की मग ह्यांच्या कवायती सुरू होतात. मग स्पेशल बॅचेस, त्या स्पेशल बॅचेस साठी वेगळी फी, त्यांच्या वेगवेगळ्या कवायती
आणि ह्याच्या नावाखाली फक्त रट्टा देऊन देऊन त्या विद्यार्थ्याचं डोकं हॅमरेज केलं जातं आणि शेवटी अशा पद्धतीच्या त्या पी व्ही कुलकर्णी सारखे किंवा असे कितीतरी सेटर्स जे आपल्या स्वार्थी लालसेपोटी या लोकांच्या दालनात येतात, गेस्ट लेक्चर म्हणून येतात, गेस्ट म्हणून जो पेपर सेट केलेला असतो त्यातला पेपर देऊन जातात आणि शेवटी ह्याच्यासाठी मोजलेली किंमत पालकांकडून वसूल केली जाते. अशा पद्धतीने जर पिढ्या घडत असतील, आणि आजपर्यंत अशा किती पिढ्या यांनी घडवल्यात, अशा कितीतरी पिढ्या बाजारात पाठवल्यात अशा प्रयोगाच्या माध्यमातून, आणि ते पिढ्या काय भवितव्य घडवणार आहेत, सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. एकेकाळी हे लातूर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना परिश्रम घेऊन त्या विद्यार्थ्यांचे पैलू पाडण्याचं एक केंद्र होतं. शाहू, दयानंद, बसवेश्वर, महात्मा गांधी यासारखी महाविद्यालये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना पैलू पाडून त्यांच्यातल्या अभ्यास म्हणजे वातावरणामध्ये एक चांगल्या परिस्थितीत आणून त्यांना शिक्षण क्षेत्राशी जोडून, आणि अशा कितीतरी चांगल्या विद्यार्थ्यांनी देशांमध्ये आपली नावं उंचावली. तो आपल्या सेवेमुळे त्यांची आजही प्रतिष्ठा या देश पातळीवर पोहोचली. परंतु या लोकांनी केलेल्या मेहनतीचं कशी या दलालांनी बाजार मांडलाय ना, आणि कशा पद्धतीनं या लातूर पॅटर्नचा हव्यास ज्या महाराष्ट्राला लागला होता त्याचा बाजारीकरण करून हजारो कोटी रुपयाची माया यांनी गोळा केली. एक एक क्लासेसचं जर खऱ्या अर्थानं आर्थिक उत्पन्न पाहिलं ना, आकडे मीडियावर कमी येणार आहेत, कारण की आकडे यांना पचेल, यांना रुचेल आणि शासनाच्या पटलावर यांना अडचणी येऊ नयेत या हिशोबानेच मांडले जाणार आहेत. पण खऱ्या अर्थानं हजारो कोटी रुपये या क्लासेसवाल्यांनी या पालकांकडून लुबाडलेत, वरबडलेत, फक्त भावनिक करून. आणि या भावनिकतेच्या खेळामध्ये आजही महाराष्ट्र खेळतोच आहे. मुलाचं भवितव्य म्हणलं की प्रत्येक पालकाच्या जिवारी लागणारा विषय. त्याला कशा पद्धतीने चांगल्या पॅकेजेसवर देता येईल, त्याचे भवितव्य कशा पद्धतीने चांगलं घडवता येईल, म्हणजे त्याचं आयुष्य पुढचं हे सुखकारक व्हावं. झगडतोय, रडतोय, झुंजतोय प्रत्येक पालक रडू, पण हाती काय लागतंय? अशा पद्धतीच्या कारवाया या पेपर फुटीच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये एक वेगळी आतंकवाद निर्माण करते. अहो, आतंकवादी तरी बरे, ते एकदा मारून मोकळे करतात. या लोकांनी तर सगळी सिस्टीमच बरबाद केली आहे, सिस्टीम सत्यानाश केली आहे, आणि फक्त हातात दिलंय झुंजणं आम्हाला वाजवत बसायचं. एक महोदय झुंजणं वाजवतात अंधभक्तांना. अरे, हे आम्ही असे अंधभक्त झालोय सिस्टीमचे की आम्हाला या अंधभक्तीच्या पुढे काहीच दिसायला तयार नाही. मग करावं काय आणि बोंबलावं कोणाकडं, सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की बोंबलणाऱ्यांची कानं बहिर आहेत, यांना आवाज आपल्या मतलबाशिवाय दुसरा आवाज ऐकू येत नाही. एवढा सगळा बट्ट्याबोळ होत असताना, या सगळ्या गोष्टी होत असताना हेच महोदय त्या क्लासेसवर काजू बदाम आणि मोठमोठे प्रलोभन घेत होते. हेच तिथल्या त्यांच्या पाठ थुपटून महाराष्ट्राच्या मानांकनामध्ये यांनी खूप मोठी उंची भरारी घेतलेली आहे अशी पाठ थुपटत होते. पण खऱ्या अर्थानं आज ती पाठ थोपटणं किती अंगलट आलंय ना, त्या महोदयांनी लक्षात घ्यावं. तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळं, तुम्ही दिलेल्या संरक्षणामुळं, तुम्ही दिलेली सुटीमुळं आज कितीतरी हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य हे रस्त्यावर आलंय. रडतायत, बिलकतायत, काय होईल पुढचं. कारण आता जरी त्या नीट महामंडळाने जर ही परीक्षा परत घेण्याचा प्रयोग केला, 21 तारखेला ही परीक्षा परत होणार आहे, पण जो मनातला जो एक आत्मविश्वास ज्या लोकांनी घालवलाय, अशा पद्धतीनं ज्यांना पोपटासारखं फक्त प्रश्न आणि उत्तर पाठ करून परीक्षेत पाठवल्या गेलाय, ते लोक आता काय दिवे लावणार आहेत? आता त्यांच्यासाठी आयता मलिदा कोण देणार आहे? कारण की या मुलांना खऱ्या अर्थानं घडवलं असतं, या मुलांना यांच्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीची तयारी करून घेतली असती तर अशा एक नाही 10 परीक्षा दिल्या तरी त्या मुलांचा आत्मविश्वास खचला नसता.
परंतु आता या पद्धतीची जी पायंडे पाडून ठेवलेत आणि ज्या पद्धतीची ही परिस्थिती करून ठेवली, आता त्या परीक्षेला कसे सामोरे जाणार आहेत आणि येणाऱ्या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवण्याचे प्रयत्न होतील हे तुम्हाला उत्तर निकालात दिसणारच आहे. पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा खरा जर दोषारोप जर मांडायचा असेल तर आम्ही आमच्यावर घ्यावं. त्याच्यात सगळ्यात मोठं पण आहे. कारण की आम्ही आमच्या पाल्यांच्या भवितव्यासाठी इतके आंधळे झालोय, इतक्या महत्वाकांक्षा वाढवून ठेवल्यात की आज आम्हाला जगामध्ये दुसरं काही नाहीये असंच भासवत आहे. आणि याचाच गैरफायदा ही लोक घेत आहेत. त्यामुळं सामाजिक परिस्थिती सुधारायची असेल, सामाजिक परिस्थितीला जर तुम्हाला उंचीला न्यायचं असेल, पाल्याचं भवितव्य चांगल्या पद्धतीचं घडवायचं असेल तर त्याला संस्कार चांगले द्या, त्याला शिकवण चांगली द्या, त्याला वातावरण चांगलं द्या, तर खऱ्या अर्थानं त्याची विकास वृद्धिंगत होईल. पण अशा बेगडी क्लासेस, बेगडी उपचाराच्या माध्यमातून जर त्या मुलाचं भवितव्य घडवण्याची जर स्वप्न तुम्ही रंगवत असताल तर अशाच पद्धतीने सीबीआयनं जसं या मोठेगावकराला अटक करून तुमच्या अपेक्षांवर पाणी सोडलंय ना, तसेच पाणी सोडणारे अनेक प्रसंग तुमच्या आयुष्यात येतील. त्यामुळे विचार करा, या नेमक्या या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी काय गरजेचं आहे, नेमकं आम्हाला काय करावं लागेल की ज्यामुळे आमची ही सगळी प्रश्नांची उत्तरं आपोआप सुटतील. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करूनच खऱ्या अर्थाने योग्य ते निर्णय घ्या, तरच आमची परिस्थिती आणि आमची पाल्य हे निश्चित त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. याबद्दल तुमच्या मनात काही वाटतंय तर निश्चितपणे व्यक्त व्हा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.